करतायत, सिग्नल करतायत। त्यानंतर रुपेश पाटील साखरे सदस्य, मनोज पाटील बहाडोली सदस्य, भावेश पाटील नवसाई सदस्य। पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला जातो, एकदा वर्जित केली जाईल, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का फेकेपर्यंत, दुसरी धाव सुद्धा थोडंसं लेझी क्रिकेट आणि तत्पूर्वी 2 धावा पापणी लवते 2 धावा येत आहेत। इट इज अ 2 रन। तर भावेश पाटील नवसाई सदस्य, मनोज पाटील बहाडोली सदस्य, अमित पाटील कोपर सदस्य, योगेश पाटील नवसाई सदस्य, अनिकेत पाटील चांदीप सदस्य, मनोज गरत खानिवडे, निलेश वजय धुकटन, रुपेश पाटील माकणे, राकेश कुडू सफाळे, समीर गरत पारगाव सदस्य, संदेश पाटील सोनावे, निलेश गरत पारगाव, वैभव पाटील टेंबोडे, स्वप्नील पाटील बिरवाडी, प्रफुल्ल पाटील उमरोळी, तदनंतर विकी प्रभाकर पाटील उमरोळी सदस्य। या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आणि या आपण मॅच कडे वळूया मनोज पाटील यांच्याकडे। धन्यवाद सर। यावेळी आपण बघतोय अमित याच्या बॅट मधून निघालेला डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय। धावसंख्या आपण बघितली तर 4 ने पुढे सरसावली जाते, धावसंख्या जाऊन पोहोचते 6 या धावसंख्येवर। 2 चेंडूचा खेळ झालाय। सचिन काका गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर रिहान सुपर किंग बहाडोली संघाकडून खेळताना आपण बघतोय। संदेश चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं, परंतु चेंडूला काही रोखू शकले नाहीत। धावसंख्या मात्र 6 ने पुढे सरसावली जाते। पुन्हा एकदा गोलंदाज सचिन गोलंदाजी मार्कवर राईट आर्म लेफ्ट आर्म अर्ध विकेट मारा करतोय, माफ करा गोलंदाज आहे। गोलंदाजी मार्क करून तर कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल, कारण पहिल्या 2 चेंडूवर 6 धावा आल्यानंतर थोडंसं दडपण वाढलेलं आहे गोलंदाजावर आणि या दडपणामध्ये कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी करेल हा गोलंदाज हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल। थोडंसं क्षेत्ररक्षण बदल करताना मिस्टर दीपेश पाटील आपल्याला बघायला मिळतो। यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू बघूया। यावेळेला जर क्षेत्ररक्षण झालं असतं, डायरेक्ट फेकी झाली असती धनेशाच्या कडून, तर मात्र नक्कीच अमित थोडासा डेंजर झोन मध्ये होता, रिझल्ट काहीतरी वेगळा आला असता, परंतु थोडीशी घाई इथे आपल्याला बघायला मिळते धनेशाच्या कडून। धावसंख्या आपण बघितली तर 3 चेंडूचा खेळ झाला, 7 धावा। सचिन काका लेफ्ट आर्म अर्ध विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना दीपेश यावेळेला मात्र उजव्याष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू पंच आम्हाला दर्शवतात की खराब चेंडू आहे। एक अवांतर धावेमध्ये भर होताना धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा। पुन्हा एकदा गोलंदाज सचिन, यावेळेला मात्र हलक्या हाताने खेळून काढून पुन्हा एकदा धनेश चौधरी, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते। चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकलं जाईल, तोपर्यंत 1 धाव घेण्यात दोन्ही फलंदाजांकडे वेळ होता आणि ह्या एका धावेने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचतो 9 या धावसंख्येवर। पहिले 4 चेंडूंचा खेळ झालाय, 9 धावा ऑन द बोर्ड आपण बघतोय। यावेळेला मात्र डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू अमित याने मात्र जबरदस्त फटका आपल्याला बघायला मिळतोय। 4 धावांनंतर धावसंख्या आपण बघितली तर MM सोनावे इंडियन्स हा संघ जाऊन पोहोचतोय 13 या धावसंख्येवर। पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 13 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। यावेळेला मात्र गुड बॉलिंग आपल्याला गुड कमबॅक करताना बघायला मिळतो सचिन काका। पहिल्या षटकाचा खेळ झालाय, 13 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात। कुठे जाऊ नका, पाहत राहा अग्री प्रीमियर लीग पर्व 3 कमांड डेज। तर आमचे ऑपरेटर थोडे व्यस्त आहेत, पुन्हा मैदानात जातोय सचिन याने मात्र पहिलं षटक ज्या पद्धतीने हाताळलं, पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर 1 धाव, चौथा चेंडू खराब फेकला गेला, 5व्या चेंडूवर 1 धाव, 6व्या चेंडूवर चौकार आणि 7व्या चेंडू निर्धाव आपल्याला बघायला मिळाला। एकंदरीत पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे, बिनबाद 13 धावा MM सोनावे इंडियन्स या संघाच्या आपल्याला बघायला मिळतात। आमचे गुणलेखक आलेले आहेत जतीन किनी, त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करतोय। खास बहाडोलीवरून आमंत्रित केले त्यांना, उद्या परवापासून ते सुद्धा डॉन 11 बिरवाडी संघामधून आपल्याला बघायला मिळतील। तर नवीन गोलंदाज येतोय भूषण, गोलंदाजी मार्कवर मॅन फ्रॉम उमरोळीचा हा गोलंदाज एक उभरता सितारा आपल्याला बघायला मिळतोय। नेहमीच
उमरवी संघाकडून खेळताना आपण बघतोय. तर आमच्या समोर उभा असलेला जो एक स्टार फलंदाज आगरी समाजाचा विचार केला तर नंबर 1 चा खेळाडू आहे. स्वप्न होतं आमचं की कधीतरी त्याच्या जोडीला खेळेल. आज ते पूर्ण झाले. आगरी प्रीमियर लीगच्या माध्यमातून कालच्या दिवसा त्याने गाजवल्या. युट्यूबच्या माध्यमातून मात्र त्याच्या फलंदाजीची खूप प्रशंसा केली गेली. 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचं त्याचं जे स्वप्न होतं ते त्याने फक्त अवघ्या 2 ते 2.5 तासापूर्वी बोलून दाखवलं होतं ते त्याने कालच्या दिवसामध्ये पूर्ण करून दाखवलं. पुन्हा एकदा भूषण. यावेळेला मात्र सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय धनेश चौधरी याच्याकडून. अप्रतिम चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. तर भूषण पहिला चेंडू मात्र सुरेखरित्या आलो. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. हलक्या हाताने सिली मिड ऑफला खेळून काढलेला चेंडू आपण बघतोय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत मात्र कुठलीही धाव घेण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळाला नाही. यावेळेला मात्र पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. परंतु ज्या पद्धतीने दोघांची धावगती आहे सुरेख आपल्याला बघायला मिळते. 2 चेंडूमध्ये मात्र 1 धाव खर्ची केलेली आहे ती भूषण या गोलंदाजाने. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर या वेळेला मात्र चेतन ज्याच्याकडून कधीच अपेक्षा नसते आज मात्र ती चुकी होताना आपल्याला बघायला मिळते. थोडस खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आणि दोन्ही फलंदाज मात्र तंदुरुस्त आपल्याला बघायला मिळाले. आणि ह्याच कारण आपण बघतोय की जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आपल्याला बघायला मिळतात. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 16. या धावसंख्येवर अप्रतिम गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती भूषण या गोलंदाजाकडून खास करून. पुन्हा एकदा भूषण डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय. फुलटॉस चेंडू होता. कव्हरच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला होता भागेश याचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडूला फेकेपर्यंत 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. गुड बॅकअप करताना मिस्टर प्रवीण मॅन फ्रॉम पारगाव ज्याने MS ट्रॉफी मध्ये अर्धशतक झळकावलं होतं. आपल्या फलंदाजीचे जलवे मात्र त्या मैदानावर त्याने दाखवले होते. तोच प्रवीण शॉर्ट लेगला मात्र उभा आहे. तर आपण बघतो स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेने मात्र संदेश मॅन फ्रॉम उमरोलीचा हा खेळाडू आपण बघतोय. लॉंग ऑनला चेतन पाटील. पुन्हा एकदा भूषण लो फुल टॉस चेंडू आणि या वेळेला बघूया पुन्हा एकदा मात्र नो मॅन्स लँड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा भाग्येश क्षेत्ररक्षक चेंडूला फेकेपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 20 या धावसंख्येवर. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 20 धावा ऑन द बोर्ड आपण बघतोय. संजय घरात आपण कुठे असतील तर समालोचन कक्ष. यावेळेला मात्र उजवी इष्टी सोडून जाणारा चेंडू होता. पंचाने मात्र खराब चेंडू दर्शवलेला आहे. एक अवांतर धावेमध्ये भर होताना आपण बघतोय. धावसंख्येचा विचार केला तर 21 धावा तब्बल धावफलकावर आपण बघतोय. थोडस मात्र भूषण उजव्या इष्टीच्या बाहेर खेळायला गेलेला असं काहीतरी दर्शवत असेल पंचांना, परंतु पंच मात्र तटस्थ आपल्या निर्णयाशी ठाम. खराब चेंडू एक अभ्यंतर धावेमध्ये भर होऊन धावसंख्या पोहोचलेली आहे ती 21 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज भूषण शेवटचा चेंडू असेल या षटकातील. पाच चेंडूंचा खेळ झाला. 21 धावा धावफलकावर. आणि या वेळेला मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये आला. अमित पाटील याने मात्र ह्या चेंडूला भिरकावून दिलं 6 धावांसाठी. कमांडोज तर या 6 धावेनंतर धावसंख्या जर आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 27 या धावसंख्येवर. 2 षटकांचा खेळ झालाय. 27 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळाल्या. अमित पाटील इनफॉर्म फलंदाज आपण बघतोय नेहमीच ज्याच्या नावावर 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारण्याचा
पराक्रम आपल्याला बघायला मिळाला होता तोच अमित पाटील आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर षटकार येण्यासाठी तब्बल 12वा चेंडूची वाट बघावी लागली. जो फलंदाज पहिल्या चेंडूपासून षटकार मारण्यामध्ये माहीर असा आहे परंतु 12 चेंडूची प्रतीक्षा करावी लागलेली आहे. तर बघूया पॉवर प्लेचं बंधन मात्र थोडंसं हटलेलं आहे. इथून आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये गुणलेखक म्हणून जतीन किणी यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. तर तिसरं षटक घेऊन येतोय गणेश चौधरी मॅन फ्रॉम कोपरचा हा खेळाडू आपण बघतोय कशा पद्धतीने मात्र आपल्या घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर परफॉर्मन्स कसं करेल चांगली कामगिरी करतोय का रिहान सुपर किंग संघासाठी हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. व्यावसायिक स्कोरर म्हटले की त्यांच्याकडे वेगवेगळ्या कलरचे बॉलपेन बघायला मिळतात आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज धनेश या वेळेला मात्र बघूया संदेश मूर्ती लहान पण कीर्ती महान छोटा पॅक बडा धमाका म्हणावा लागेल या संदेशला. ज्या पद्धतीने फलंदाजी करतो आज क्षेत्ररक्षणामध्ये सुद्धा खूप सुरेख कामगिरी केलेली आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतोय आणि इथे मात्र पहिला गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतो तो MM सोनावी इंडियन्स संघाचा. दीपेशच्या रूपाने मात्र 4 चेंडूंचा खेळ केला दीपेश आणि 2 धावा काढून मात्र बाद झालेला आहे. थोडीशी निराशजनक कामगिरी म्हणावी लागेल परंतु ज्या पद्धतीने मात्र अमित फलंदाजी करतोय तर नक्कीच अशा पल्लवीत असतील अजूनपर्यंत एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या दिशेने वाटचाल असेल ते आम्ही त्याची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये कोण येतोय चला थोडी घाई करा प्लीज. MM सोनावी इंडियन्स तर प्रवीण घरत मॅन फ्रॉम सोनावीचा हा खेळाडू आपल्याला बघायला मिळतोय. याच्यामध्ये क्षमता आहे कालच्या दिवसामध्ये बघितलं तर याच्या बॅट मधून मात्र एक चांगली धावसंख्या उभारली गेली होती. तोच प्रवीण आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर धनेश पहिल्या चेंडूवर गडी बाद केल्यानंतर थोडासा आत्मविश्वास वाढला असेल. या वेळेला मात्र प्रवीण घरत नावाचा हा ब्रँडेड फटका आपल्याला बघायला मिळतोय. पहिल्या चेंडूचा समाचार घेतला 6 धावांसाठी. डिलिव्हरी बघितली तर खरोखरच बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू होता. थोडासा गुडलँड स्पॉटच्या पुढे चेंडू टाकला गेला आणि याचंच कारण आपण बघतोय की प्रवीण घरत ह्या चेंडूवर मात्र चांगली फलंदाजी करू शकतो. फेवरेट फटका आहे त्याचा हा लॉंग ऑन लॉंग ऑफच्या वरून मात्र षटकार मारण्यामध्ये माहीर असा हा खेळाडू आपण बघतोय आणि त्याच पद्धतीचा चेंडू जर आला तर मात्र नक्कीच सोडणार नाही. या वेळेला मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेतन चेंडूच्या खाली आणि इथे मात्र प्रवीण घरत याला मात्र बाद करण्यात यश आलंय. तिसऱ्या चेंडूवर दुसरी सफलता मिळते इथे धनेशाला. 3 चेंडूमध्ये 2 गडी बाद केलेत आणि एक षटकाराच्या साहाय्याने मात्र 6 धावा खर्च केलेत. जाऊया डीजेकडे आणि एक सुमधुर संगीत ऐकूया. धन्यवाद. आदरणीय सन्माननीय जतीनजी पाटील साहेब शिरगाव आपण असं मी नम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. तर समीर घरत मॅन फ्रॉम पारगाव ज्या पद्धतीने हा सीझन आणि वर्षाची सुरुवात बघायला गेलो तर समीर घरत यांच्यासाठी खूप छान हे वर्ष आहे. 2020 मध्ये MNS ट्रॉफी मध्ये मात्र चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या कामगिरीच्या बळावर संघ अंतिम 4 मध्ये पोहोचला होता. तर बघूया आज MM सोनावी इंडियन संघासाठी कशा पद्धतीने फलंदाजी करतील. या वेळेला मात्र बघूया सचिन काका चेंडूच्या खाली आणि इथे मात्र झेल सुटलाय. एक मोठा खेळाडू त्याचा मात्र इथे झेल सुटलेला आहे. तसेच आदरणीय सन्माननीय सचिनजी पाटील साहेब खार्डी आपण सुद्धा इथे आहात तर आपण सुद्धा नम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय.
माफ करा सचिनजी भोईर साहेब खारडी, आपणास विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचं आहे सर. तर ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप घेऊन आमचे सन्माननीय आदरणीय योगीजी तरे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. या वेळेला मात्र बघूया भाग्येश मात्र नरेश याचं चांगलं बॅकअप आपल्याला बघायला मिळतोय. सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 36 या धावसंख्येवर. तर या वेळेला मात्र थोडंसं गचाळ क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतं. इथे कुठेतरी डायरेक्ट हिट झाला असता तर खरोखरच काहीतरी बदललं असतं इथे मैदानात. धावसंख्येचा विचार केला तर 3 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 37 या धावसंख्येवर. धन्यवाद डीजे, धन्यवाद. चला थोडी घाई करा. चौथं षटक घेऊन येते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय भाग्येश, मॅन फ्रॉम उमरोळी. सचिन काका आला होता, हा सुद्धा उमरोळीचा खेळाडू. त्याच्यानंतर भूषण आला उमरोळीचा, त्याच्यानंतर धनेश आला गोलंदाजीसाठी कोपरचा हा खेळाडू, आणि आता भाग्येश उमरोळीकडून. नेहमीच चांगलं टुर्नामेंट खेळताना आपल्याला बघायला मिळतो. लेदर क्रिकेटचा अनुभव असलेला हा भाग्येश गोलंदाज आज रिहान सुपर किंग बहाडोली संघाकडून खेळताना आपल्याला बघायला मिळतोय. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म अर्ध विकेट मारा करण्यासाठी. तर पुन्हा एकदा भाग्येश मात्र चौथ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी तयार होताना आपल्याला बघायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतोय. तर रोहित किनी भामटपाडा आणि अमर पाटील बहाडोली, आपण दोघांनी सुद्धा समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. तर आपण बघतोय भाग्येश या वेळेला मात्र खराब चेंडूची सांगता होताना आपल्याला बघायला मिळतंय. कालच्या दिवसाचा विचार केला, कालच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा अमर पाटील हा धावांच्या बाबतीत पुढे होता, तर रोहित किनी हा विकेट बाद करण्यामध्ये पुढे होता. म्हणून दोघांना सुद्धा इथे कॅप देण्यात येईल, ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप. त्याच्यानंतर लगेच या कॅप आज ज्यांच्या नावावर जास्त धावा असतील त्यांना देण्यात येतील. पुन्हा एकदा भाग्येश, या वेळेला मात्र समीर घरात. बघूया झेल होतोय का. थोडस भूषण मात्र त्याला नीटसा समजला नव्हता चेंडू कुठे गेलाय. खूप वेळानंतर मात्र धावायला सुरुवात केली होती.
धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 44 या धावसंख्येवर. चौथ्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि 44 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. क्षेत्ररक्षण होईल, चेंडूला फेकलं जाईल तोपर्यंत मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 46 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. रोहित किणी यावेळेला मात्र सुरेख अप्रतिम गुड लेंथवर टाकला होता चेंडू. थोडासा उंची दिलेल्या चेंडूला समीर गरत मात्र पुलचा फटका खेळण्यास समर्थ होते, परंतु चेंडूचा बॅटचा संपर्क होताना आपल्याला बघायला मिळाला नाही. बाकीचं काम यष्टिरक्षक दीपेश पाटील मात्र चांगलं काम करताना आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा कशा पद्धतीने मात्र गोलंदाजी होईल हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातील. धावसंख्येचा विचार केला तर 46 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. भाग्येश गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला पुन्हा एकदा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. नेटसप चेंडू आला नाही. यावेळेला मात्र मिडॉनला चेंडू जातोय आणि 1 धाव मात्र पूर्ण केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यावेळेला मात्र बघूया कोण बाद होतोय. डायरेक्ट हिट झालेले आहे. इथे मात्र बघूया कोणाला बाद ठरवलं जातंय. अजूनपर्यंत मात्र जल्लोष आपल्याला बघायला मिळतोय रियान सुपर किंगच्या खेळाडूंचा, परंतु बाद कोण झालाय अजूनपर्यंत, कारण दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतात. माखेल तिच्यात तो स्वाद असते. आता तुमच्या कामाचा त्याला तर अमित याला मात्र इथे बाद ठरवलं गेलंय. आरके इलेक्ट्रॉनिकची ऑनर विनोदजी प्रजापती साहेब तसेच सचिनजी भोईर साहेब खार्डी आपण असं नम्र विनंती करतो की सर आपण व्यासपीठावरून आसनस्थ व्हायचंय. तर आमचे गुणलेखक आम्हाला दर्शवतात की 4 षटकांचा खेळ झालाय. 47 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर आदरणीय सन्माननीय प्रभाकरजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो की आपण या स्पर्धेत सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर आहेत तो अमर पाटील इथे उपस्थित आहेत, त्याला आपण ऑरेंज कॅप देऊन सन्मानित करायचं आहे. तर शेवटचं षटक घेऊन येते गोलंदाज धनेश गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र धनेश समीर घरत यांच्या बॅट मधून मात्र 1 धाव येताना आपण बघतोय. चला मी पुन्हा एकदा प्रभाकरजी पाटील साहेबांना विनंती करतो की सर आपल्या शुभ हस्ते ऑरेंज कॅप दिलेला आहे, तर आता पर्पल कॅप द्यायचे आहे रोहित याला, ज्याने सर्वाधिक गडी बाद केलेले आहेत या स्पर्धेमध्ये. कालच्या दिवसाचा विचार केला तर हे 2 खेळाडू टॉपला होते. यावेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न भूषण चेंडूच्या खाली आणि इथे मात्र गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. तर 1 मिनिट डीजेने थांबायचं आहे.
तर आपण बघतोय धनेश गोलंदाज 2 चेंडूंचा खेळ झालाय, गडी बाद करण्यात यश आले. 48 धावा धावफलकावर आपण बघतोय. या वेळेला मात्र समीर घरत याच्या बॅट मधून निघालेला रेहान सुपर किंग स्टँडच्या वरून चेंडू जातोय 6 धावांसाठी. क्या बात है, कमांड डीजे. धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवर. तर आपण बघतोय 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे, अजूनही 54 धावा धावफलकावर. एक मोठी धावसंख्या उभारण्याकडे मात्र कल आपल्याला बघायला मिळतो तो समीर घरत याचा. फॉरवर्ड शॉर्ट लेगला मात्र एक खेळाडू आपण बघतोय चेतनेच्या रूपाने. या वेळेला मात्र खराब लाईन लेंथ. 9 चेंडू प्लस 4 धावा अशा 5 धावा येतील. थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते ती धनेश याच्याकडून. फॉरवर्ड शॉटलेग घेतल्यानंतर मात्र फलंदाजाने चांगल्या अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं खूप गरजेचं होतं, परंतु चेंडू मात्र खूप बाहेर होता डाव्या यष्टीच्या. आणि ह्याच कारण आपण बघतोय की शॉर्ट लेगला सुद्धा एक खेळाडू नव्हता, त्याच्यामुळे हा चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय धनेश, मॅन फ्रॉम कोपरचा खेळाडू. आणि या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळतो. इथे मात्र फ्री हिटचा इशारा असल्या कारणाने 2 धावा या सहजरित्या पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय धनेश. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्येचा विचार केला तर 61 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. या वेळेला मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न समीर घरत याचा. संदेश याचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळते आणि सुरेख फेकी होते. तोपर्यंत मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न असताना समीर घरत बॅक टू पॅव्हेलियन आपल्याला बघायला मिळतोय. विकेट गिरता हुआ और एक सुमधुर संगीत आता हुआ. कमांड डीजे. आदरणीय सन्माननीय राजारामजी किणी साहेब खराट्टारा यांचं सुद्धा इथे आगमन झालेलं आहे. आम्ही त्यांचं शब्दफुलांनी हार्दिक स्वागत करतोय. धन्यवाद सर. तर शेवटचा चेंडू असेल या इनिंग मधला, या डावातील शेवटचा चेंडू घेऊन येतो धनेश. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतो MM सोनावे इंडियन्स या संघाकडून मयूर किणी. या वेळेला मात्र सुरेख पद्धतीने खेळून काढलेला चेंडू भाग्येश पुढे सरसावतोय. चेंडूला फेकेपर्यंत मात्र इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरा गडी बाद होताना आपल्याला बघायला मिळतोय. धावपतच्या स्वरूपात लगातार 5 षटकांचा खेळ झालाय. धावसंख्या आपण विचार केला तर 63 धावा, 30 चेंडू आणि विजयासाठी 64 धावांची गरज असेल. कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करतील आदरणीय सन्माननीय राजाराम दामोदर किणी साहेब यांच्याकडून आपल्या आग्री प्रीमियर लीग पर्व 3साठी क्रीडा निधी मधून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद सर.
चला थोडी घाई करा. चला रिहान सुपर किंग बहाडोली 2 फलंदाज येऊ द्या. Baby, like you've never had it, no. Don't say there's nothing for me on the road. You said you'd come back for me someday. Said you'd never see another way. I can feel the fire in your eyes. तर सन्माननीय आदरणीय गणेशजी एरंडे साहेब, माजी सरपंच तिल्हेर आणि भालचंद्रजी मडवी साहेब चांदीप यांना मी विनंती करतोय की सर आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. तर संदेश मॅन फ्रॉम उमरोळी आणि चेतन मॅन फ्रॉम सरपाडा हे 2 खेळाडू आपण बघतोय. 64 धावांचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मात्र हे 2 सलामीवीर रिहान सुपर किंग बहाडोली संघाकडून आपल्याला बघायला मिळतात. तर पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय सुधीर. पुन्हा एकदा मात्र सुरेख फटका बघायला मिळतो आपल्याला संदेशाच्या बॅट मधून आणि इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण. क्या बात है. चेंडू 2 पायांच्या मधून सीमारेषेच्या बाहेर आपल्याला बघायला मिळतोय. 4 धावांसाठी. अमित पाटील याच्याकडून मात्र अशी अपेक्षा नव्हती, परंतु खरोखरच क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. असंच एक आमच्या गावात सुद्धा सामना झाला होता आणि सुयोग होता क्षेत्ररक्षक. एका चेंडू 4 धावांची गरज होती आणि अशीच परिस्थिती आपल्याला बघायला मिळाली. आकाश पाटील फलंदाज आणि चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर आणि अंतिम सामन्यामध्ये धडक दिली होती साईरत्न बहाडोली या संघाने. तसंच आज अमित याचं कुठेतरी आपल्याला बघायला मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आपल्याला बघायला मिळाला. चेंडू जातो निर्धाव, अप्रतिम लाईन लेंथ आपल्याला बघायला मिळते. 3 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्येचा विचार केला तर 4 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात त्या संदेशाच्या नावावर. सन्माननीय आदरणीय काशीनाथजी पाटील साहेबांचं इथे आगमन होते. वेलकम सर. मी आपणास नम्र विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. यावेळेला आपण बघतोय तर कुठेतरी मात्र 6 धावा बघायला मिळतात. 4 चेंडूंचा खेळ झालाय. संदेश इज ऑन स्ट्राईक आपल्याला बघायला मिळतोय. यावेळेला मात्र 5व्या चेंडूवर 1 धाव येताना धावसंख्येचा विचार केला तर 7 धावा धावसंख्येवर आपल्याला बघायला मिळते. तर MM सोनावी इंडियन्स वर्सेस रियाज सुपर किंग बहाडोली अशी ही लढत आपल्याला बघायला मिळते. सोनावी इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करून 5 षटकांमध्ये 63 धावा या धावफलकावर उभारल्या गेल्या. त्याच्यानंतर बहाडोली संघ मात्र फलंदाजी करताना 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि 7 धावा या धावफलकावर आपण बघतोय. या वेळेला मात्र चेतन पाटील नावाचा हा ब्रँडेड फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्लास आहे या खेळाडूमध्ये. मी षटकार येतोय. 13 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. तर दीप्तेश चौधरी हा कोपरचा आहे आणि याचं गाणं एक नवीन काल डोंबिवली येथे रेकॉर्डिंग झालं आहे. ते गाणं आपल्याला गुरुवारी या मैदानावर ऐकायला मिळेल. अभिनंदन दीप्तेश तुझं. या अग्री प्रीमियर लीगच्या माध्यमातून आम्ही तुझं अभिनंदन करतोय.
64 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ झालाय. 13 धावा या धावफलकावर आपल्याला बघायला मिळतात. चोवीस चेंडू आणि 51 धावांची गरज असेल ती रियान सुपर किंग बहाडोली या संघाला. तर स्ट्राईक गेनवर आपल्याला बघायला मिळतो संदेश अमित हा गोलंदाजी मार्कवर. फुल टॉस चेंडू आणि या वेळेला मात्र कुठेतरी थोडीशी चुकी होताना क्षेत्ररक्षकाची आपल्याला बघायला मिळते आणि या दरम्यान मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरसावली जाते. तर या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय सन्माननीय श्री काशीनाथजी पाटील साहेब माजी जिल्हाध्यक्ष ठाणे यांकडून या स्पर्धेकरिता प्रथम क्रमांकाचे रोख रक्कम 1 लाख रुपयाचे पारितोषिक आलेले आहे. जोरदार टाळ्यांनी त्यांचं आपण स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद सर. तर अमित हा गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना मिस्टर चेतन याच्यासाठी हा चेंडू असेल आणि या वेळेला मात्र दोन चेंडूंचा खेळ झालाय. सुरेख गोलंदाजी आपल्याला बघायला मिळाली ती अमित या गोलंदाजाकडून. जोरदार अपील लाऊड अपील आपल्याला बघायला मिळालं होतं कारण याचं कारण असं आहे की या फलंदाजामध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके मारण्याची. मी आताच आलेल्या पाहुण्यांसाठी सांगू इच्छितो की याच फलंदाजाने कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार मारले होते. तोच हा फलंदाज आणि या वेळेला त्याची पुनरावृत्ती होईल का आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. क्या बात है, वाजव. धन्यवाद. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 या धावसंख्येवर. अप्रतिम फटका आपल्याला बघायला मिळाला. तिसऱ्या चेंडूवर मात्र षटकार येताना आपले इरादे मात्र स्पष्ट केलेले आहेत. अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल कारण एक मोठं आव्हान आहे समोर 64 धावांचं आणि त्या 64 धावांचा पाठलाग करताना 9 चेंडू आणि 20 धावा. या वेळेला मात्र पुन्हा एकदा आमच्या समालोचन कक्षाला या सरांचं मात्र इथे स्वागत केलं जातंय षटकाराने. क्या बात है, मिस्टर चेतन पाटील नावाचं वादळ. धन्यवाद. आज मात्र पुन्हा या मैदानावर आपल्याला बघायला मिळतंय 2 चेंडूवर 2 षटकार आलेले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 26 धावा ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज अमित पाटील मॅन फ्रॉम कुपरचा हा गोलंदाज आणि या वेळेला मात्र थोडस कॉलिंग खराब आपल्याला बघायला मिळतोय. 2 खेळाडूंमध्ये मिसअंडरस्टँडिंग मात्र जास्त आज बघायला मिळते. 22चा इशारा येतोय पंचांचा. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र एका धावेने धावसंख्या बघितली तर 27 धावा ऑन द बोर्ड आपण बघतोय. पुन्हा एकदा अमित आणि या वेळेला मात्र सुरेख. क्या बात आहे, जबरदस्त फटका बघायला मिळाला होता आणि त्याही सुंदर देखणं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळतंय. जबरदस्त 2 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचलेला आहे ती रियान सुपर किंग संघाची 28 या धावसंख्येवर. एक गोड गाणं ऐकूया आणि लगेच येऊया मैदानात. धन्यवाद. चला नो टीम मीटिंग प्लीज थोडी घाई करा. तर आपण बघतोय 64 धावांचा पाठलाग करताना 28 धावा धावफलकावर. तर विजयासाठी 18 चेंडू आणि 36 धावांची गरज. जोपर्यंत हे 2 फलंदाज मैदानात आहेत तोपर्यंत मात्र पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित असेल. परंतु MM सोनावे इंडियन संघाकडे सुद्धा चांगले गोलंदाज असतील तर नक्कीच या सामन्याचा एक थरार अनुभवायला मिळेल आपल्याला.
युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते या सामन्याचा आनंद घेत आहेत त्यांना सुद्धा आम्ही हृदयपूर्वक त्यांचा आभार व्यक्त करतोय. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून ही स्पर्धा मात्र पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. वीरेंद्र आहे गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. तर सफाळे विभागामध्ये सफाळे एडवन या ठिकाणी ही स्पर्धा केबलवर सुद्धा लाईव्ह दाखवण्यात येत आहे आणि या वेळेला मात्र छोटा पॅक बडा धमाका अशी ओळख आहे या खेळाडूची. बघा, मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे, म्हणूनच कर्णधाराने संघ मालकाने याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. सलामीला पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे कालच्या दिवसापासून आणि तो विश्वास सारथी ठरवताना हा संदेश उमरोळीचा एक स्टार खेळाडू मात्र पुढे येताना आपल्याला बघायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 या धावसंख्येवर. अप्रतिम फलंदाजी आपल्याला बघायला मिळते या संदेश कडून. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर मिस्टर वीरू. फुल टॉस लेंथवरचा चेंडू होता आणि या वेळेला फिंगर इज गॉन अप अंपायर नाऊ. विकेट गिरता हुआ एक सुमधुर संगीतात हवा. तुझी डॅशिंग सगळ्यांच्या वरची, अग मी तुझं परशागन, तू माझी अर्ची, अग मी तुझं परशागन, तू माझी अर्ची. अग पाहून तुझी डिरिंग. धन्यवाद जी, धन्यवाद. तर आगरी समाजाचा होंडा आलेला आहे मिस्टर प्रवीण पाटील, मॅन फ्रॉम पारगाव. जबरदस्त मागच्या आठवड्याचा विचार केला तर MNS ट्रॉफी मध्ये अफलातून फलंदाजी केली होती आणि कालच्या दिवसाचा विचार केला तर नॉट आउट 46 धावा त्याच्या बॅट मधून निघाल्या होत्या. तोच हा फलंदाज प्रवीण पाटील, पारगावचा हा स्टार खेळाडू आपण बघतोय. कशा पद्धतीने मात्र आज जबाबदारी आहे थोडीशी, सोपं काम करून ठेवलेलं आहे. चेतन आणि संदेशाने साथ द्यावी लागेल आणि या वेळेला मात्र लाईन लेंथ खराब बघायला मिळते. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू होता. खराब चेंडूची सांगता होताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 35 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर वीरू. या वेळेला मात्र नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. वन बाउन्स चेंडूला क्षेत्ररक्षण केलं जाईल. तोपर्यंत एक धाव मात्र पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळते. धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपल्याला बघायला मिळतात. 2.3 षटकांचा खेळ झालाय आणि धावसंख्येचा विचार केला तर 36 धावा या धावफलकावर. 15 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. पुन्हा एकदा हार्ट हिटर चेतन समोर. या वेळेला मात्र स्वीट साऊंड ऐकायला आला. चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. अप्रतिम टाळ्यांचा मात्र कडकडाट होताना बघायला मिळतो आपल्याला चेतनाच्या फलंदाजीवर. आमचे गुणलेखक जतीन केनी आम्हाला दर्शवतात की 6 चेंडू खेळलेला आहे चेतन आणि 4 षटकार मारलेले आहेत या 6 चेंडू मध्ये. हा क्लास आहे या फलंदाजाचा. 14 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे विजयासाठी रिहान सुपर किंग बहाडोली या संघाला. तर अमर पाटील, मॅन फ्रॉम बहाडोलीचा खेळाडू आहे जो या स्पर्धेत सगळ्यात जास्त धावा काढण्यामध्ये मात्र बघायला मिळतोय. या वेळेला मात्र कव्हरच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू एक धाव मात्र पूर्ण केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाही आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. तसेच आदरणीय सन्माननीय ब्रिजेशजी मडवी साहेब चांदीप यांच्याकडून या स्पर्धेकरिता क्रीडा निधीमधून 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. धन्यवाद सर, खूप खूप आभार आपलं. पुन्हा एकदा गोलंदाज वीरू, गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र खराब दिशाहीन गोलंदाजी बघायला मिळते. खराब चेंडूने धावसंख्या आपण बघितली तर 44 धावा 44 रन्स ऑन द बोर्ड आपल्याला बघायला मिळतात. गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर. या वेळेला मात्र फुल टॉस लेंथवरचा चेंडू होता. विकेटला चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षण मात्र खराब बघायला मिळतंय आणि याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाजांनी उचलला आणि 2 धावा मात्र सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली जाते. धावसंख्या जवळ पोहोचते 46 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 संपलेला आहे. विजयासाठी आपण बघितलं तर आमचे गुणलेखक 12 चेंडू आणि 18 धावांची गरज असेल. या 12 चेंडू मध्ये 18 धावा कशा पद्धतीने पुऱ्या केल्या जातील हे आपण नक्कीच जाणून घेऊया. तोपर्यंत एक तुर्तास घेते छोटीशी विश्रांती, जाते डीजे कडे.
सारा इलेव्हन उमरोळी आणि वेद इलेव्हन टेंबोडे. धन्यवाद डीजे. चला लगेच नाणेफेकीकडे यायचं आहे. सारा इलेव्हन उमरोळी आणि वेद इलेव्हन टेंबोडे. थोडासा प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्ही तुम्हाला सांगू शकलो नाही. आता लगेच नाणेफेकीसाठी यायचं आहे प्लीज. तर आम्ही होते गोलंदाज 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. या गोलंदाजावर सर्व काही असेल, जो अनुभव याच्याकडे आहे. चैतन्याने लगातार जर 3 षटकार मारले तर दिवाकरजी पाटील साहेब सरपाडा यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक लागलेलं आहे. या वेळेला मात्र सुरेख फटका बघायला मिळतोय. चेंडू जातोय इंटू द गॅप 4 धावांसाठी. क्या बात आहे. दिवाकरजी पाटील साहेबांचं एक विशेष आहे की स्पर्धा कुठेही असो बक्षिसांची मात्र खैरात होते. त्यांच्या गावाचं एक दुसरं नाव घ्यायचं झालं तर कमलाकरजी पाटील साहेब, परंतु मागच्या 2 दिवस झाले सामने सुरू झालेत परंतु त्यांचं सुद्धा दर्शन झालेलं नाही आम्हाला. नक्कीच मंगेशजी पाटील साहेब सुद्धा चेतनचे वडील आहेत, ते सुद्धा नेहमीच सहकार्य करत असतात. पुन्हा एकदा गोलंदाज अमित. या वेळेला मात्र मोठा फटका बघायला येतोय का सीमारेषेच्या बाहेर आणि हा चेंडू मात्र जातोय थेट सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. तर मी आदरणीय सन्माननीय काशीनाथजी पाटील साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते पुढील सामन्याची नाणेफेक व्हावी सर. या वेळेला मात्र एक पाय जमिनीवर टिकून मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु एकाच धावेवर मात्र समाधान मानावं लागतंय. एका बाजूने आपण बघतोय शुभम आणि एका बाजूने प्रणय, दोघे भाऊ एकमेकांसमोर मात्र आज उभे टाकतील. दोघांमध्ये क्लास आहे, दोघांमध्ये खूप क्षमता आहे. या वेळेला मात्र नो चेंडू आणि प्रवीण पाटील नावाचा हा ब्रँडेड फटका. नो +6 एकूण 7 धावा मात्र इथे जोडल्या जातील आणि इथे रिहान सुपर किंग हा संघ मात्र विजयी झालेला आहे. अभिनंदन. चला शेक हँड करून घ्या दोन्ही संघातील खेळाडूंनी आणि लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. सारा इलेव्हन उमरोळी आणि एका बाजूने वेद इलेव्हन टेंबोडे हा संघ असेल. तर या सामन्यातील सामनावीर पुरस्कार जातोय